Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। रस्ते झालेत माजलगाव शहरात ते बोगस झालेले सगळे 150 कोटी रुपये पाण्यात गेले सगळे। पक्षासाठी हे लोक तिकिटासाठी लोक पक्षात जाऊ शकतात, तेच लोक निवडून आल्याच्या नंतर मंत्रीपदासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात। हे गद्दार लोकाला या तालुक्यामध्ये आता थारा राहिलेला नाही। या ठिकाणी विस्थापिताचा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, शेतमजुराचा पोरगा आमदार झाला पाहिजे। एवढा मोठा पाऊस झालाय, काय अतिवृष्टी झाली, तुम्हाला सारखं कोणचे अधिकारी येऊन बांधाव सुद्धा आला नाही, अधिकारी काय पंचनामे सुद्धा नाही, काय नाही काय। त्याच्यासाठी आम्हाला ना शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा नेता पाहिजे तर काय नाही, काही नाही, विकासाचं काहीच सूत्र नाही आहे। या काळामध्ये माजलगाव विधानसभेचा आमदार हा प्रस्थापित नसणार आहे, तर हा विस्थापित असणार आहे आणि या ठिकाणच्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता असणार आहे। विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले, काही दिवसावरती विधानसभा निवडणूक होणार आहेत। आज आपण मुंबई तकच्या विधानसभेच्या आखाड्याच्या माध्यमातून आज आपण माजलगाव मतदारसंघाच्या आखाड्यावरती आहोत। या ठिकाणी आपण मतदारांकडून जाणून घेणार आहेत की कशा पद्धतीनं त्यांना उमेदवार हवा आहे, काय त्यांच्या मनात आहे, कोणता उमेदवार त्यांच्या मनात आहे, ते या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। मला सांगा, येणाऱ्या काही दिवसावरती माजलगाव विधानसभेची निवडणूक आहे, कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला, काय वाटतं? सशक्त काम करणारा, तळागाळामध्ये जाऊन भेटणारा असा एक उमेदवार लागतो। मागील बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी म्हणजे कमी अधिक 25 वर्षाचा काळ लोटला, या ठिकाणी सोळंकेकडं सत्ता आहे, काय विकास झाला का, कसं पाहता त्यांच्या? नाही, काही नाही, विकासाचं काहीच सूत्र नाही आहे त्याच्याबद्दल। हो, आता काय बदल हवा आहे की काय? बदल हवा आहे। कसा पाहिजे उमेदवार? प्रत्यक्षात भेटणारा, समजून घेणारा, सर्वांशी सहमतानं राहणारा असा उमेदवार पाहिजे। मला सांगा, महायुती आणि महाविकास आघाडी कोणत्या ह्याला पसंती देणार आहेत? आमचा प्रहारचा पक्ष आहे, आमचा नवीन आता तिघाजणांची महायुती झालेली, ते बच्चूभाऊ काय निर्णय घेतील त्याच्यावर आमचा आधारित आहे। माजलगावचा विकास झालाय का? माजलगावचा विकास आता शहरामध्ये 150 कोटी रुपये निधी आलता, तर रस्ते एकदम बोगस झालेले आहेत। जेवढे रस्ते झालेत माजलगाव शहरात ते बोगस झालेले सगळे, 150 कोटी रुपये पाण्यात गेले सगळे। पण कोणतीच व्यवस्था आमदार साहेबांनी 25 वर्षामध्ये फक्त कारखाना आणि शाळा, दुसरं काहीच केलेलं नाही। अच्छा, मग तुम्हाला बदल पाहिजे? आता बदल पाहिजेच। हो, ओके। मला सांगा, कशा पद्धतीनं सध्याची जी येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेकडे पाहतात? साहेब, आमच्या माजलगाव मतदारसंघामध्ये प्रामुख्याने प्रश्न म्हणजे इथं शेतकऱ्यावर कोणी आवाज उठवायला तयार नाही। काय इथले जे प्रस्थापित लोक आहेत हे शेतकऱ्याविषयी काहीच घेणं देणं। तुम्हाला सांगतो 2020चा विमा अजून भेटलेला नाही, अनुदान नाही, ह्या वर्षीचा पीक विमा नाही। आता एवढा मोठा पाऊस झाला आहे, काय अतिवृष्टी झाली, तुम्हाला सारखं कोणचे अधिकारी येऊन बांधाव सुद्धा आला नाही, अधिकारी काय पंचनामे सुद्धा नाही, काय नाही काय। त्याच्यासाठी आम्हाला ना शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा नेता पाहिजे तर काय, जे काय शेतकऱ्यासाठी खरंच आवाज उठवीन त्याला आम्ही पसंती देणार। मला सांगा, तुम्हाला कोणतं सरकार पाहायला जास्त आवडतं? दोन्ही सरकार चोरच साहेब, महायुती चोर आहे आणि महाविकास चोर आहे। कारण की आम्ही ज्या अपेक्षाने हे जे निवडून दिलं ते विचाराची संकल्प ना, यांनी माझ्या भाषेत जर सांगायचं म्हणलं की यांनी सर्व विचाराचा बलात्कार केला आहे। कारण की ज्या युती आघाडीचे आम्ही जमत नसल्यामुळं आम्ही इथल्या माननीय प्रकाशजी सोळंके साहेब यांना राष्ट्रवादीतर्फे भरघोस मतदान दिलं। कारण की आमच्या मुळात भाजपची आणि विचारसरणीची आमचं न जुळल्यामुळं आम्ही माननीय दादा यांना भरघोस मतांनी निवडून दिलं। मात्र ते जर विरोधकाच्या अडचणीला जर जात असेल तर आम्ही आमचं दुखणं सांगावं कोणाचं। आज माननीय दादांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे, उत्कृष्ट पुरस्कार मिळाला, दादा तुमचं अभिनंदन। पण खरंच तुमच्या मतदारसंघात काम झालं आहे का ह्याची तुम्ही शहानिशा करा। कारण की इथल्या MIDCचा प्रश्न असेल, इथल्या तुमच्या नगरपालिकेतला प्रश्न असेल, इथल्या तुमच्या सरकारी दवाखान्यातला प्रश्न असेल, इथल्या जवळपास 250 कोटी रुपयाचा निधी तुमच्या कागदावर झाला आहे। खरंच माजलगाव मतदारसंघात 250 कोटी रुपयाचं काम झालं आहे का? ह्या विधानसभेला आम्ही म्हणजे माजलगावची जनता आणि माजलगावच्या विधानसभेला असं ठरवलं आहे, कुठल्याही प्रस्थापित माणसाच्या पुढाऱ्याला यावेळेस निवडून द्यायचं नाही आहे। कारण की काय, हा माज ह्यांच्यावर वाढतच जाणार आहे। इथले शेतकऱ्याचे आताच ह्यांनी सांगितलं की गेली 4 वर्षापासून तुमचा पीक विमा भेटला नाही आहे,
मग तुमचा पीक विमा भेटला नाही आहे, तुमचं अनुदान मिळालं नाही आहे. तुम्ही फक्त कागदावर तुमच्या रेकॉर्डला घोषणा करताय की माजलगाव मतदारसंघामध्ये एवढा आला. माजलगाव मतदारसंघातली कृषी उत्पन्न बाजार समिती साहेब नंबर 2ची असताना तुम्हाला 5 किलोमीटर लांब न्यायची काय गरज होती? ज्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळत होते, इथला व्यापार चालत होता, त्या व्यापाराची देवाणघेवाण चालत होती. ह्या इथल्या व्यवस्थेने, इथल्या आमदारांनी, इथल्या ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी आमची दूर काय म्हणतात अवहेलना केली. कारण की इथं तुमचं कपडा मार्केट जवळ इथं तुमचं सोना मार्केट तुमचं जे काय असेल ते तुम्हाला इथं होतं. तिथं जर तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर इकडे तिकडे बघावं लागते. कारण की तुमच्या खिशात पैसे असताना तुम्हाला जेवायचं नाही. कारण की शेतकरी जगाचा पोशिंदा असून तो स्वतः उपाशी मरतोय. आणि इथले आमदार असो, खासदार असो, मतदान आले की स्वतःला सांगतात मी शेतकरी पुत्र आहे, शेतकरी पुत्र आहे. अरे तुम्ही काय फक्त मतदानाला शेतकरी पुत्र होतात का? बाकी कुठं जातात तुमचे? जर असा खूप रोष आहे. कारण की हा रोष हा जे बोलतो हे मी एकला बोलत नाही, हा मतदारसंघातल्या जन्मतला रोष आहे. जर इथून पुढे एकंदरीत म्हणजे तुम्हाला आता माजलगाव मतदारसंघामध्ये बदल पाहिजे 100%. बरं, आपल्यासोबत आणखीन काही मतदार आहेत, त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहेत. मला सांगा, एक मतदार म्हणून काय तुमच्या भावना असणार आहेत? कशा पद्धतीनं माजलगाव विधानसभेची निवडणूक होणार आहे? खरं तर ही निवडणूक म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या जीवनमरणाची निवडणूक आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज दिवसेंदिवस वाढत गेलेलं आहे. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळं शेतकरी आज लाखोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं आत्महत्या करतोय. आणि आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची जी होणारी आबाळ आहे ती आबाळ या सरकारला आणि या प्रस्थापित आमदाराला कधी माहीत नाही. साहेब, आज शेतकऱ्याच्या कुटुंबाची काय परिस्थिती, घरात पोरगी लग्नाला आलेली, पोरीचं लग्न करू शकत नाही शेतकरी सणावाराला लेकरा बाळाला कपडे घेऊ शकत नाही, बायका पोराला सोनं घेऊ शकत नाही. अगदी शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे. दिवसेदिवस कुठंतरी जमिनीचा तुकडा कोणाला तरी लिहून द्यायचा आणि तो सुटतोय का याच्या आशेवर जगायचं. शेवटी हे फिटत नाही कर्ज म्हणून गळाला फास लावून घ्यायचा. हीच परिस्थिती शेतकऱ्याच्या नशिबी आलेली. आणि ही परिस्थिती नशिबी आलेली नाही तर या व्यवस्थेनं, या प्रस्थापित लोकांनं या शेतकऱ्यावर ही वेळ आणलेली. म्हणून येणाऱ्या काळामध्ये माजलगाव विधानसभेचा आमदार हा प्रस्थापित नसणार आहे तर हा विस्थापित असणार आहे. आणि या ठिकाणच्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता असणार आहे. कारण गेल्या वेळेस प्रकाश सोळंकेंना पुरोगामी म्हणून लोकांना निवडून दिलं, पण त्यांनी अवघ्या पहाटे त्या ठिकाणी शपथविधीला जाऊन अवघ्या काही तासामध्ये या लोकांशी बैमानी केली. म्हणून माजलगाव मतदारसंघामध्ये आता लोकांना बैमान आमदार नको आहे. जे आमदार आज जे काही प्रस्थापित लोक तालुक्यामध्ये हिंडत आहेत आणि त्यांना एकही सांगत नाही की मी माझ्या पक्षाकडून आहे. फक्त प्रत्येकजण म्हणतात की मी इच्छुक आहे, मी उभा टाकणार आहे. ज्या पक्षासाठी हे लोक तिकिटासाठी लोक पक्षात जाऊ शकतात तेच लोक निवडून आल्याच्या नंतर मंत्रिपदासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. ह्या गद्दार लोकाला या तालुक्यामध्ये आता थारा राहिलेला नाही. या ठिकाणी विस्थापिताचा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, शेतमजुराचा पोरगा आमदार झाला पाहिजे, याच्यासाठी ही सर्व जनता आता कामाला लागलेली. मला सांगा, आता जरांगे पाटलांनी देखील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही पण आता प्रत्येक विधानसभेला आम्ही उमेदवार देणार आहेत. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे, किंवा तसं काय डोक्यामध्ये आहे? खरं म्हणजे जरांगे पाटील हा एक विस्थापिताचा मुलगा आहे आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की हा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्याचा लढा आहे. कारण कालच्या वेळेस लोकसभेला आपण बघितलं जरांगे पाटलांची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या विरोधात असणारे सगळे हे प्रस्थापित मराठे आज जरांगे पाटलाचा सहारा घेऊ पाहत आहेत. परंतु समाज आणि ही जनता इतकी काही दूधखुळी राहिलेली नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता जरांगे पाटलाची भूमिका जी आहे ती ही एक विस्थापित मराठ्याची भूमिका आहे. एक नुसत्या मराठ्याचीच नाही तर विस्थापित समाजाची भूमिका आहे, विस्थापित नागरिकाची भूमिका आहे. आणि ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या महाराष्ट्राला, मराठवाड्याला दिशा देणारी असणार आहे. निश्चितच आणखीन आपल्यासोबत काही मतदार आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेत. मला सांगा, एक मतदार म्हणून येणाऱ्या काळामध्ये कसा उमेदवार तुम्हाला हवा आहे आणि कुठलं सरकार तुम्हाला आवडतं? सरकारच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आम्ही अनेक आमदार माजलगाव तालुक्यामध्ये पाहिले. हे आमदार म्हणजे नुसतं चमच्यानं, सोन्याच्या चमच्यानं दूध पिणारे आमदार आतापर्यंत माजलगाव तालुक्यानं पाहिलेत. यांना प्रस्थापिताचं काहीच घेणे देणं नाही. यांना विस्थापितांचं काही घेणं, हे प्रस्थापित आहेत. त्याच्यामुळे यांना सर्वसाधारण वर्गाचा आज महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा माजलगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ झालेला आहे. हे कुणी प्रस्थापित आमदार आलेत का पाहायला? त्यांनी काय जनतेचं काही सुखदुःख पाहिलं आहे का? मग जनतेचं सुखदुःख पाहणारा नेता कसा असावा, आमदार कसा असावा, हे आम्ही गोले साहेबांकडे पाहतो. मला सांगा, आता 25 वर्षानं त्यांच्याकडं सत्ता आहे, त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे, मंत्री पण राहिलेले आहेत. मग 25 वर्षानं असं कधी झालं आहे?
बरोबर आहे. नाही 25 वर्षात काय झालं आहे, स्वतःच्या झोळ्या भरतेत आमदार झाले, मंत्री झाले, कुणी असेल, स्वतःपुरतं मर्यादित पाहतात आणि बाकीच्या सर्वसाधारण वर्गाचं काय, सर्वसाधारण व्यक्ती काय करतो, सर्वसाधारण आज जी परिस्थिती आहे त्याचं काय देणे घेणे, ह्या जे कोणी समजा जे राजकारणामध्ये पुढारलेले असतील ह्यांना काय घेणं देणं, त्यांचं काय घेणं देणं नाही. सर्वसाधारण व्यक्तीसाठी आज रस्त्यावर उतरणारे. आता मला एक सांगा, सरकार तुम्हाला म्हणजे कुठलं आवडणार आहे? तसं काहीच नाही. आज नेमकं सरकार म्हणजे नेमकं काय पाहिजे, नेमकं मागं तरी कोणाच्या चालायचं. आज मी समजा तुमच्या मागं चाललो तर तुम्ही समजा 2 तासानं कोणाच्या तरी मागं चालतात. मग आम्ही असा का निर्णय घेत नाहीत, जे आज 10 वर्षापासून विद्यार्थी दशेपासून जे आज आज खंबीर समजापणानं आज समजा ज्यांच्यासाठी लढतात, ज्यांना जातीभेद मान्य नाही, ज्यांनी जातीभेदाला कधी थारा दिला नाही, कोण कोण्या जातीचं असेल ते कुणी पाहिलं नाही. आज गोले पाटलाचं जर कार्य बघितलं, त्यांच्या विद्यार्थी दशेपासून आज वकिलकीच्या दशेमध्ये मी त्यांना वकील म्हणून बऱ्याच दिवसापासून पाहतो. त्यांनी काय स्वार्थ पाहिलं वकिलकी, समजा वकीलमध्ये अजिबात नाही. कोण आला, हो ठीक आहे, काय नाही, तुम्हाला काय करायचं आहे, न्याय देण्याचा प्रयत्न गोलेसाहेब करतात. त्याच्यामुळे या विधानसभेमध्ये आम्ही गोलेसाहेबाला समजा मतदानरूपी शब्द देणार आहेत. आम्ही आणखीन आपल्यासोबत काही मतदार आहेत. निश्चितच या ठिकाणचं जे वातावरण जे आहे, वातावरण आपल्याला वेगळं पाहायला मिळते. मला सांगा, माजलगाव मतदारसंघामध्ये विकास झाला आहे का, झाला असेल तर कशा पद्धतीनं? माजलगाव मतदारसंघामध्ये विकास झाला म्हणजे कागदावर झाला आहे. त्यांनी सांगितलं एक जणाने की 250 कोटीचे रस्ते झालेत माजलगाव. किती कोटी झाले? 250. पण 250 कोटीचे रस्ते जर तुम्ही आज बघितले, 1 महिन्यामध्ये रस्ते पूर्ण उपटलेत. बरं, ते कागदाचा त्या रस्त्याचा विषय थोडा बाजूला ठेवू. शहरातला शेतकरी म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये दोन्ही सरकारने, ह्या आणि त्या, शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याच्या पलीकडे काय केलं नाही. सोयाबीनचा भाव 8,000हून आज 4,000पर्यंत खाली आला. कापसाचा भाव 12,000पासून खाली 7,000पर्यंत आला. आणि राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूला कधीच उभं राहण्याची भूमिका घेतली नाही. दोन्ही सरकारने शेतकऱ्याच्या बाजूला तर उभं राहायचं सोडूनच द्या. उलट ते 12,000चा कापूस 7,000वर कसा येईल याच्यासाठी केंद्रातील सरकारने म्हणजे मोदी सरकारने निर्यात बंदी लादली, तेलबियावर बंदी लादली आणि 12,000 गेलेला कापूस आमचा 7,000वर आणला. सोयाबीनची तीच परिस्थिती केली. ज्यावेळेस आमचं सोयाबीन 7-8 हजार रुपये क्विंटल विकत होतं, त्यांना आम्ही काहीच मागितलं नव्हतं सरकारला. आमचं सोयाबीन मार्केटला विकत होतं, त्यांना पैसे द्यायची गरज नव्हती. पण त्यांनी निर्यात बंदी घातली, तेलबिया साठ्यावर निर्बंध घातले. त्याचा परिणाम असा वाईट झाला की आमचं सोयाबीन आज 4,000वर 4200वर आलं आहे. आज आता लोकसभेला तर दाखवून दिलंय, आपल्या बीड लोकसभेला तुम्ही, आता विधानसभेला कसं दाखवून दिलं? विधानसभेला येणारी विधानसभा ही आजपर्यंतच्या झालेल्या विधानसभेपेक्षा वेगळी असणार आहे. निवडणूक ही म्हणजे इतिहासामध्ये 50 वर्षामध्ये जी निवडणूक झाली नाही, महाराष्ट्राने पाहिली नाही, अशा प्रकारची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. कारण आजपर्यंत प्रस्थापितच राज्य 50 वर्ष या राज्यात झालं आणि पहिल्या वेळेस जरांगे पाटलाने एक विस्थापिताचा नेता होऊ शकतो, विस्थापित मोठा होऊ शकतो किंवा लाखो करोडो जनता त्याबरोबर येऊ शकते, हे जरांगे पाटलाच्या रूपाने पाहायला मिळाले. आणि येणाऱ्या काळात जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील, मग त्यांच्याबरोबर मराठा असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, जरांगे पाटलाची जी भूमिका आहे का, विस्थापित समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे. आणि आज कुठल्याही गावात जा तुम्ही, कुठल्याही समाजात जा, तर प्रत्येक माणूस आज जरांगे पाटलाच्या फेवरमध्ये दिसतो. आणि झोपलेला विस्थापित आज जागा झाला आहे. आणि येणाऱ्या विधानसभेला माजलगाव मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रस्थापिताच्या लेकराला निवडून दिल्या जाणार नाही, यासाठी प्रत्येक माणसाच्या मनात चीड झाली. तुमचं मतदान कोणाला असतं? मी काय म्हणतो तुम्हाला, माझं कोणाला असं हा विषय सोडून द्या. प्रस्थापिताला नाही, प्रस्थापिताला आमचं मतदान नसणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कुणीतरी विस्थापिताचा मुलगा समोर येईल, सर्वसंमतीनं काहीतरी होईल. पण येणाऱ्या विधानसभेमध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये विस्थापिताचा मुलगा तुम्हाला आमदार दिसेल, जो शेतकरी चळवळीत असेल, जो रस्त्यावर असेल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आमदार किती पिढ्या ह्याला निवडून द्यायचं आम्ही? 3 पिढ्या झाले ह्यांचे लेकरं, कशामुळे ह्याला निवडून द्यायचं आम्ही? बरं काय केलं ह्यांनी? ह्यांनी केलं काय गेल्या 25 वर्षात? ह्यांनी केलं काय? अहो ह्यांचे बंगले, ह्यांच्या गाड्या, ह्यांचं नीट झालं हो. आमच्या गरिबाचं काय झालं? फार झालं तर तुझा मुलगा एक कारखान्यामध्ये तुझ्या पाचाडामध्ये घेतो, ते सुद्धा तुम्हाला डेली विजेशिवरच
तो सुद्धा कंटिन्यू नाही. ह्याच्या पलीकडे काय नाही. एक तरी नेत्यांनी गेल्या 50 महाराष्ट्रामध्ये मला उदाहरण सांगा एका नेत्यांनी की एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी याच्यासाठी प्रतिष्ठापनाला लावली म्हणून सांगा बरं. कोणचं सरकार कोणचं पाहिजे, महाविकास आघाडीचं की महायुतीचं? दोन्हीही सरकार घालविणे हा एकमेव पर्याय. येणाऱ्या काळामध्ये मनोजदादा जरांगे हेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजेत. त्याच्याशिवाय विस्थापिताचे प्रश्न सुटणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघंही चोर आहेत. हे दोघाला घरी पाठविणे हा एकमेव पर्याय आहे. बाबा, माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झाला आहे का? झाला असेल तर कशा पद्धतीनं झाला आहे? कोण उमेदवार किंवा काय आपल्या मनामध्ये? हाड आणि माणसाला काय कळतं त्यातलं? सगळं कळतंय ना. नाही मतदार काय कोणचं गाव आहे आपलं? मोगरा मोगरा. कुठला उमेदवार कुठला पाहिजे तुम्हाला? आता होईन ते नव्या तिडीचंच काढा ना, नवाज काढा. हां झालाय का विकास गावचा? होईन नाही का? आजच्या अगोदर त्याच्यापासून होईन, आता होईन त्याच्यापासून होईन. अच्छा, नवीन आले. हा बदलच पाहिजे. आणखीन आपल्यासोबत काय मतदार आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहेत. मला सांग, युवक म्हणून तुला कुठलं विधानसभेला काही विकास झालाय का? कुठला उमेदवार सध्या येणाऱ्या काळामध्ये तुला पाहायला हवं? युवक म्हणून मला वाटतं एक बेरोजगारानंतर तरुण जे आहेत त्यांना एक संधी भेटायला हवी नोकरीची, की जे की हे शासन काय करतं, जे समजा नोकरीची समजा फॉर्म जे निघतात त्यामध्ये 1000-1500 रुपये फीस असते ती त्यांनी एक कमी करायला पाहिजे किंवा निःशुल्क करायला हवी. निःशुल्कच करायला हवी. त्यामध्ये SC ST वगैरे असे ते समजा हे करतात ना, 100 रुपये 200 रुपये असे, ते नाही करायला पाहिजे त्यांनी आणि निःशुल्क करायला हवी सगळं टोटल. कारण काही जण जे असतात की ज्यांना समजा पूर्ण समजा अभ्यास असतो परंतु पैसे सरकार कुठला आवडेल तुला बघायला येणार आहे? सरकार मला विरोधी पक्ष. कधी महाविकास आघाडी की महायुती? नाही माझं सरकार कधी विरोधी पक्ष असाल. कारण विरोधी पक्ष जो आवाज उठवतो तो जे तरुणांना नोकरी भेटण्यासाठी किंवा त्यांना संधीसाठी आवाज उठवतो, त्यासाठी आवाज. एकंदरीत हे जे मतदार होते ते हे माजलगाव विधानसभा मतदारसंघातले मतदार होते आणि त्यांनी रोखठोकपणे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आता आम्हाला प्रस्थापित नाही तर विस्थापिताला आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमदार करणार आहोत. रोहिदास हातागळे, मुंबई तक, माजलगाव, बीड.